ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आता वळूयात पुढच्या बातमीकडे। अजून एक महत्त्वाची बातमी आहे। सरसकट महिलांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याबाबत राज्य सरकारने पुन्हा एकदा रेल्वे बोर्डाला पत्र लिहिलं आहे। याआधी देखील राज्य सरकारने महिलांना लोकल प्रवासाच्या परवानगीबाबत रेल्वेला विनंती केली होती आणि आता पुन्हा एकदा पत्र लिहिण्यात आलेलं आहे। या सगळ्या संदर्भात आपण अधिकचे अपडेट्स जाणून घेणार आहोत। रश्मी पुराणिक सध्या आपल्यासोबत आहेत। रश्मी, आपण पाहतो आहे की लोकल ट्रेनचा प्रवास करावा यासाठी राज्य सरकार विरुद्ध रेल्वे हा जो वाद आहे तो आता टिकेला पोहोचलेला आहे। कारण राज्य सरकारकडून सतत हे सांगण्यात येत आहे, 4 बैठका घेतल्या होत्या आणि याबाबत रेल्वेला पत्र देखील दिलं होतं। तरी देखील जेव्हा रेल्वेला सांगितलं महिलांसाठी रेल्वे प्रवास सुरू करावा, तेव्हा अजूनही असमर्थता दर्शवत आहे रेल्वे आणि म्हणूनच हा वाद आहे। आता पुन्हा एकदा चीफ सेक्रेटरी जे आहेत त्यांनी पत्र लिहिलेलं आहे रेल्वेला की तुम्ही महिलांना प्रवास करण्याची परवानगी द्यावी, परंतु रेल्वे विविध कारणं देत आहेत आणि म्हणूनच बघितलं की हा जो वाद आहे तो तयार झालेला आहे। पुन्हा एकदा राज्य सरकारने जे आहे ते रेल्वेला विनंती केलेली आहे। रश्मी, पत्रामध्ये नेमके कुठले मुद्दे मांडण्यात आलेले आहेत, कुठले महत्त्वाचे मुद्दे आहेत? त्यांनी चीफ सेक्रेटरींनी हेच म्हटलेलं आहे की प्रवास जो आहे तो करून दिला जात आहे आणि त्या पद्धतीने याआधी तुम्हाला पत्र लिहिलं होतं राज्य सरकारने, त्याच आधारावर आम्ही पुन्हा एकदा विनंती करत आहोत की महिलांना जो आहे तो प्रवास करून देण्यात यावा आणि ह्याचे जे काही आधी नियम आहेत त्याच धर्तीवर हा प्रवास करू देण्यात यावा। रश्मी, नवरात्रीमध्ये साधारण हा प्रवास जो होता तो सुरू करण्यात येणार होता, पण अजूनही तो का रखडलाच गेलाय? जसं सांगतो आहे रेल्वे विरुद्ध राज्य सरकार असा सामना झालेला आहे की 4 वेळा बैठका झाल्या होत्या। राज्य सरकारचं म्हणणं आहे यावर डिटेल डिस्कशन झालं होतं। आता मात्र रेल्वे सांगते की आम्हाला मोडॅलिटीज सांगा, किती जण प्रवास करणार हे सांगा। राज्य सरकार म्हणते की आम्ही नॉन पीक आवरसाठी हा वेळ दिलेला आहे, तेव्हा महिलांना प्रवास करण्याची परवानगी द्या आणि ह्यामध्येच हा जो वाद आहे तो आहे। धन्यवाद रश्मी, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहू।